स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार समितीसमोर आपलं स्पष्टीकरण सादर केलं आहे। या निवेदनात कामरानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्राचा दाखला दिलाय। दरम्यान हा दाखला देत कामरानं शिंदेंवर गायलेल्या विडंबनात्मक गाण्यावर माफी मागण्यास सुद्धा नकार दिलाय। पाहूयात। एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं गायल्यामुळे कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला होता। दरम्यान यानंतर कुणाल कामरानं 10 एप्रिलला महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार समितीसमोर त्यांचं म्हणणं मांडलं होतं। यात बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्राचा दाखला देत कुणाल कामरानं माफी मागण्यास नकार दिला। दरम्यान यानंतर शिवसेनेनं कुणाल कामरावर पलटवार केला। ज्या राजकीय वारशासाठी सध्याची लढाई सुरू आहे त्याचा पायाच राजकीय उपरोधावर आणि व्यंगचित्रावर आधारित आहे। बाळासाहेब ठाकरे स्वतः एक प्रख्यात व्यंगचित्रकार होते, ज्यांनी अनेक दशकं सत्तेत असलेल्या मोठ्या नेत्यांची आणि अगदी पंतप्रधानांचीही आपल्या कुंचल्यातून थट्टा उडवली होती। असं असूनही त्यांना कधीही विशेषाधिकार भंगासारख्या कारवाईला सामोरं जावं लागलं नाही। उपमुख्यमंत्री शिंदे स्वतःला बाळासाहेबांच्या राजकीय वारशाचे खरे वारसदार मानत असतील तर त्यांनी व्यंगचित्रकार आणि उपरोध मांडणाऱ्या कलाकारांच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करायला हवं। एवढंच नव्हे तर कुणाल कामरानं उलट तपासणीतील 3 प्रश्न देखील ट्विट केले होते। गाण्याबाबत कुठलाही पश्चाताप नसल्याचं मत त्यानं व्यक्त केलं होतं। तुम्हाला पश्चाताप होतो का असा पहिला प्रश्न होता, त्यावर नाही असं उत्तर कुणाल कामरानं दिलं। तुम्ही जे म्हणालात त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतं का, त्यावर नाही असं उत्तर दिलं। जर तुम्ही बिनशर्त माफी मागितली तर या प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जाईल, त्यावर कुणाल कामरानं उत्तर दिलं, नाही मी तसं करू शकत नाही कारण ती माफी प्रामाणिक नसेल, तसंच यामुळं इतर कलाकारांच्या समोर चुकीचा पायंडा पडू शकतो। कुणाल कामराच्या ट्विटवर भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया देताना कामराचा समाचार घेतला। कुणाल कामरासारख्या लोकांना किंमत देत नसल्याचं गोगावले यांनी म्हटलं। बाळासाहेब ठाकरे सुद्धा अशा पद्धतीने सरकारवर किंवा व्यंगचित्र लिहिले, त्यामुळे मी काय माफी मागणार नाही असं म्हणतो। हे आता अशा लोकांना आम्ही किंमत देत नाही। हे कुणाल असे बरेचसे जमा झाले, म्हणजे आता त्याला 3.5 वर्ष होऊन गेले या गोष्टीला। त्यानंतर किती उलाढाल झाल्या, काय झाल्या आपण पाहिलं, आणि साहेबांनी प्रामाणिक काम केलं म्हणून तर परत सत्ता आली ना। कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं गायल्यानंतर चांगलंच राजकारण पेटलं होतं। शिवसैनिकांनी कामराला झोडपण्याची भाषा केली होती, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही मांडण्यात आला होता। मात्र कुणाल कामरानं हक्कभंग समितीसमोर बाळासाहेबांच्या व्यंगचित्राचा दाखला देत थेट माफी मागण्यास नकार दिलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।